नमस्कार सर्वांना. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आजचा माझा डेली रुटीनचा ब्लॉग आहे आणि मी म्हणजे डेली रुटीनचाच ब्लॉग आहे. माझी सर्व कामं आवरून झालेले आहेत आता आणि मी आता इथं इडलीसाठी उद्या करायच्या आहेत इडल्या, ज्या की आरो मला सांगून गेला आहे उद्या ब्रेकफास्टला मम्मी इडली बनव म्हणून मी इडलीचं बनवते आहे. पीठ बनवण्यासाठी मी त्याला बॅटर तयार करण्यासाठी तांदूळ भिजत घालते आहे. तर मी इथं 3 वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, जो की जाडसर असतो थोडा आणि जुना इंद्रायणी तांदूळ मी यूज करते त्याच्यासाठी आणि जो की लहान मुलांना पण चांगला असतो खाण्यासाठी. आणि 3 एक प्रमाण म्हणजे 3 वाट्या तांदूळ घेतले आणि 1 वाटी मी उडीद डाळ घेतली आहे. ज्या वाटीने तांदूळ घेतलीस तेच वाटीने आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे. आणि नंतर इथं 1 चमचा मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत, ज्याच्यामुळं काय होतं इडलीला टेस्ट पण येते आणि त्याचे जर आपण म्हणजे डोसे वगैरे बनवणार असेल तर आणखीन छान त्याची टेस्ट लागते. आणि नंतर इथं मी पोहे मूठभर पोहे घेतलेत, अंदाजेच घेतलेत, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता, स्किप करू शकता, काही घ्यावे असं काही नाही, पण मी घेते दरवेळी. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे तांदूळ डाळ आहे हे 3 ते 4 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून आपल्या इडल्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी आपल्याला ते तांदूळ जाडसर असतात. आणि मग ते तांदूळ आपल्याला काय करायचे 3 ते 4 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. 3 वेळा धुवून घेतले, म्हणजे मी 3 पाण्याने घेत असते धुवून स्वच्छ चांगले ती डाळ. आणि ती डाळ आता कसं वाटीत आहे ती फुगते म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये एका ती भिजत घालण्यासाठी घेतली, मोठ्या भांड्यात थोडं. आणि ती डाळ पण आपल्याला 3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे, कारण जेणेकरून आपल्या म्हणजे इडल्या पांढऱ्या शुभ्र व्हाव्यात. आपण जर जास्त पाण्याने नाही ना जास्त वेळा त्याला स्वच्छ केलं तर मग त्या जरा काळपट दिसतात आणि असा त्याचा कलर असा दबल्यासारखा येतो, म्हणजे असा पांढरा शुभ्र येत नाही. त्याच्यानंतर मेथी पण आपल्याला धुवून घ्यायची स्वच्छ. मेथीतून आपलं पिवळं पाणी निघतं, तर जोपर्यंत ते पाणी निघतं आहे तोपर्यंत आपल्याला ती धुवून घ्यायचं आहे. नंतर पोहे पण धुवून घ्यायचे चांगले 3 पाण्याने. आणि नंतर हे बॅटर असं आपलं तयार होतं. आणि जेवढं तुम्ही स्वच्छ धुवून घ्याल तेवढी तुमची इडली स्वच्छ आणि चांगली होती. आणि त्याच्यानंतर आपलं हे धुवून घेतलं ना आपण पाण्याने, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये त्या दिवसभरासाठी आपल्याला भिजत घालायच्यात ना. मग मी इथं काही तुम्हाला जास्त दाखवलं नाही, एकदाच धुतलेलं दाखवलं आहे, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि इडलीची पण रेसिपी मी माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे, इडल्या बनवण्याची. कारण इडली अगोदर भिजत घालावं लागतं. त्याच्यानंतर मी फिल्टरचं पाणी घेतलं आणि ते सगळं दिवसभरासाठी म्हणजे ते ठेवून दिलं भिजत करण्यासाठी, फर्मेटिंगसाठी ठेवलं, ते फर्मेट होण्यासाठी. आणि तांदळात जास्त पाणी घालायचं, कारण तांदळाची क्वांटिटी जास्त आहे. आणि 1 इंचापर्यंत वरती पाणी येईल एवढं ठेवायचं भिजत आणि ते चांगलं झाकून ठेवायचं. आणि मी ते दिवसभरासाठी भिजत घालून झाकून ठेवून दिलं फर्मेटिंगसाठी. मग ते त्याच्यानंतर मला जायचं होतं मावशींकडं, ज्या मावशी की आमच्या फॅमिली फ्रेंडमधल्याच एक आहेत, आमच्याच कॉलनीत आहेत त्या. आणि त्यांचं माझं तर रोजच भेट होत असते, ते कारण त्या मंदिरात वगैरे जात असतात, तर माझी त्यांची भेट होत असते. आणि सकाळी त्या आल्या होत्या माझ्याकडं आणि सांगायला की त्यांची सूनबाई आलेली आहे, जी की डॉक्टर आहे, मयुरी. आणि तिला भेटण्यासाठी मी आले होते, कारण आमचे त्यांचे फॅमिली फ्रेंड आहेत. आणि ते स्वप्नीलदादांची मिसेस आहे मयुरी, जे की स्वप्नीलदादा आहोंचे फ्रेंड आहेत. आणि ते बरेच दिवस म्हणजे इथंच होते, फ्रेंड आहेत. आणि ते आता अहमदाबादला शिफ्ट झाले आहेत, ते इंजिनियर आहेत स्वप्नीलदादा आहोंसारखेच. आणि मयुरी डॉक्टर आहे. आणि ती आत्ता आल्यामुळं मी तिला भेटायला आले होते, मावशींनी सकाळी मला सांगितल्यामुळं मी तिला भेटायला आले, कारण तिला जायची घाई राहते नंतर. आणि ह्या मावशी आहेत ज्या मला आईसारख्याच आहेत, ज्यांचे आमचे पण 13 वर्षापासूनचे संबंध आहेत. आणि मावशी काका मला आईवडिलांप्रमाणेच आहेत, म्हणजे आमच्या प्रत्येक सुखदुःखात आमच्यासोबत आहेत ते. आणि मला पण जास्त हे आहे त्यांच्याबद्दल. आणि ही मयुरी आली आणि छान वाटलं मला. ती पण खूप गोड आहे आणि तिचा पण स्वभाव खूप छान आहे. आणि हे मावशीन काका आहेत बघा. आणि मग यांना भेटले मी, 1-1.5 तास बसले होते, तसं गप्पा मारल्या, छान वाटलं. थोडं आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि नंतर मी चालले घरी आले. तर मला आहोंच्या कपड्यांना प्रेस करायचे होते कपडे, कारण आता मागं वटपौर्णिमा वगैरे झाली, तर मग झालं नाही मला प्रेस करणं. आणि सकाळीच बोलू लागले होते प्रेसचे कपडे. मग त्याच्यानंतर मी आहोंच्या कपड्यांना कपडे प्रेस केले. आरवईच्या अगोदरच ही कामं करत असते मी, कारण मग तो आल्यावर होत नाही, मला बाकीचं पण पाहावं लागतं. तर मग एवढ्या कपड्यांना इस्त्री केले, तरी अजून बरेच ड्रेस राहिलेत, पण सध्या करून घेतले एवढे. ते काय मी जास्त दाखवलं नाही, कारण की बराच वेळ गेला, 1-1.5 तास गेला माझा हे प्रेस करण्यात कपडे. नंतर कपडे प्रेस झाले, नंतर पाऊस सुरू झाला बघा. आता वाजलेले 4 वाजत आलेले आहेत आणि आता आरव यायची वेळ झालेली. आणि आरव आला पण,
आणि माझ्याकडे बॅग दिली, तो व्हॅनमधनं उतरला आणि तो गेला देवयानी दिदी आणि प्राची दिदीसोबत खेळायला पाण्यात. त्या होत्याच बाहेर. मग त्याला बळजबरीनं मी अक्षरशः बराच वेळ खेळला. तो त्याला म्हणजे क्लासला जायचं आहे, त्याने खाल्लेलं पण नाही काय, आणि त्याची तब्येत आत्ताच बरी झाली, पण नाही त्याला खेळायचंच असतं. खाऊन घेतलं. नंतर थोडंसं मी त्याला दूध दिलं गरम करून. टी व्ही बघ म्हटलं थोडंसं, कारण आता पावसामुळे ते खेळायला तर नाही आणि त्याचं दिवसभर इतकं शेड्यूल बिझी राहतं आणि त्याची तब्येत खराब होती. आत्ताच कुठं तो बरा झाला आहे, तरी पण आता पावसात भिजला. नंतर थोडंसं त्याने गेम वगैरे खेळला थोडं. मीच त्याला म्हणजे दिलं भावून, कारण आता ते बाहेर तर खेळायला जाता येत नाही पावसामुळं. नंतर त्याची क्लासची वेळ झाली, मी त्याला क्लासला घेऊन चालले होते सोडायला. क्लासला जायचं, आता पाऊस आहे तर आता जावं तर लागणारच आहे, कारण आता 4 महिने पाऊस राहणार आहे. तर किती दिवस घरी तर राहणार आहे ना, तर सोडवावं लागणार आहे, त्याला पण जावंच लागणार आहे. स्कूल काही बंद नसते पाऊस आहे म्हणून. आणि नंतर मी त्याला सोडून आले. नंतर हे बॅटर बनवून घेतलं ह्याचं. 6 वाजलेलेत आता. तर त्याचं बॅटर बनवून घेतलं इडलीचं. फर्मेटिंगसाठी आपल्याला ठेवायचं आहे ते रात्रभर. तर ते मी मिक्सरमध्ये दळून घेतलं सगळं पीठ, त्याचं ते डाळ तांदूळ ते सगळं अगदी व्यवस्थित दळून घेतलं. मी काही त्याच्यामध्ये जास्त पाणी ॲड केलं नाही. जे आपण भिजत घातलेलं पाणी होतं, कारण आपण स्वच्छ धुतले होते 3-4 पाण्याने तांदूळ, त्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी काही खराब नसतं. त्याच पाण्यात मी ते दळून घेतलं. आणि आता रात्रभरासाठी आपल्याला ते फर्मेटिंगसाठी ठेवायचं आहे चांगलं झाकून. तर ह्याच्यातमध्ये ते फर्मेट झाल्यावर ते फुगतं ना पीठ, तर एवढ्या भांड्यात बसणार नाही म्हणून दुसऱ्या भांड्यात काढून घेते. नंतर आता वाजलेली 7 आणि मी जाते आता आरवला घ्यायला. आरवला घेऊन येते. आल्यानंतर पण त्याचा होमवर्क आहे, स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा. ते काही मी आता व्हिडिओमध्ये घेत नाही. आणि आरवची सुटायची वेळ झाली तर त्याला घेऊन आल्यानंतर त्याचा होमवर्क घ्यायचा आहे, नंतर स्वयंपाक घ्यायचा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.